आप देख रहे हैं इंडियन नाही मला याचं पूर्ण करू द्या, फक्त पूर्ण करू द्या की या आपल्या प्रश्नाचं उत्तर आपण चेअरमॅनला विचारलं होतं, पण मी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना याच्यासाठी सांगितलं की ते 27/5चं जे पत्र आहे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कॅपॅसिटीमध्ये ते पत्र काढलं होतं. त्यांनी का काढलं म्हणून त्यांना खुलासा करण्याची मी संधी दिलेली आहे. आता आपल्या मार्फत हेही सांगू इच्छितो की मी 7 ते 8 मला वाटतं 5-6 दिवसापासून सोशल मीडियावर हे प्रकरण चालू आहे. आमचं म्हणणं आहे की कोणाला जर हे चुकीचं वाटत असेल तो सोशल मीडियाच्या व्यतिरिक्त जे ना ज्याच्याकडे काही सक्षम पुरावा आहे, आजपर्यंत तरी आमच्याकडे ते रिझोल्युशन जे झालं होतं 2006ला जो सेल झाला होता ते कुठल्याही न्यायालयात त्याची दाद मागण्यात आली किंवा कुठल्याही न्यायालयाने ते रद्द केलं याच्याबाबतचा कुठलाही व्यवहार आमच्याकडे अजून तरी आणून दिलेला नाही. आपल्या माध्यमातून मी हे सांगेल की ज्याला कोणाला वाटत असेल की हे चुकीचं झालेलं आहे तर त्यांनी सक्षम पुरावा द्यावा, उगीच मंडळाची बदनामी करू नये. कारण जे काय झालेलं आहे त्यावेळेच्या कायद्यानुसार झालेलं आहे, कायद्यातल्या तरतुदीप्रमाणे झालेलं आहे. इथं वफचा आधार घेऊन कोणाची हॅरेसमेंट केली जाणार नाही. हे ते दिवस गेले आता की काही ब्लॅकमेलर आमच्या कंपाऊंडमध्ये फिरत होते, लोकांना वफच्या नावावर हॅरेसमेंट करत होते, ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून पैसे काढत होते. हे देवेंद्रजीचं सरकार आहे, महायुतीचं सरकार आहे. आमची मालमत्ता आम्ही कोणाला सोडणार नाही आणि आम्ही आमच्या आधारे कोणालाही ब्लॅकमेल करू देणार नाही. जर त्यावेळेच्या टेंडरमध्ये ऑप्शन करून जर त्यांनी ती प्रॉपर्टी घेतली असेल त्या डेव्हलपरने तर तो त्याचा अधिकार आहे. आज किंमत वाढली म्हणून वफचा आधार घेऊन त्याची हॅरेसमेंट करायची का? मग तो ज्याला वाटतंय त्याला अप्रोप्रिएट न्यायालय आहे, ट्रिब्युनल आहे, हायकोर्ट आहे, सुप्रीम कोर्ट आहे, त्यांनी दाद मागावी. मंडळाने घेतलेला निर्णय त्यावेळेच्या कायद्यानुसार घेतलेला आहे. ज्याला वाटेल की हे चुकीचं झालंय त्यांनी पुरावा घेऊन यावा. सोशल मीडियावर मंडळ चांगलं काम करतंय, बदनामी करू नये अशी मी आपल्या मार्फत सगळ्यांची विनंती करतो. देख रहे हैं इंडियन प्राइम न्यूज, भ्रष्टाचार विरोधी न्यूज चैनल.